नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक असा उपाय बघणार आहोत जो की अतिशय सुंदर आहे आणि करायला अगदी साधा सोपा आहे. पण हा उपाय करताना फक्त आपण या उपायाचा उपयोग चांगल्याच कामासाठी करायचा आहे. म्हणजे एखादी व्यक्ती जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून एखादं काम करून घ्यायचं असेल, म्हणजे एखादी व्यक्ती तुमचं ऐकतच नसेल, एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला एखादं चांगलं काम करायचं आहे पण ती व्यक्ती ऐकत नसेल, त्या व्यक्तीला ते पटत नसेल, पण तुम्हाला माहिती आहे की ते त्यांच्यासाठी चांगलं आहे, त्यांच्या कामाचं आहे, तर ते एखादं काम तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून करवून घ्यायचं असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा. कोणतंच म्हणजे अगदी कुठलीच याला पैसा खर्च करावा लागत नाही किंवा काय नाही. अगदी साधा सोपा उपाय आहे. पण उपाय करत असताना मी पहिल्यांदा सांगते, म्हणजे आता एखादा तुमचा मुलगा आहे, खूप हट्टीपणा करतो आहे, कितीही काय केलं तरी अभ्यास करत नाही, कितीही काय केलं तरी तुमचं ऐकत नाही. तुमचा मिस्टर असेल, समजा ते ड्रिंक करत असतील किंवा एखाद्या दिवशी एखादी गोष्ट तुम्ही सांगितली की ते करू नका आणि ते करणारच, असं जर त्यांचं असेल, तुमचा मुलगा तुमचं ऐकत नसेल, हट्टीपणा करत असेल, सासू सुनेचं ऐकत नसेल किंवा सून सासूचं ऐकत नसेल किंवा मिस्टर तुमचे ऐकत नसेल किंवा कोणीही तुमचं ऐकत नसेल आणि तुम्हाला वाटतं की त्याने ते ऐकावं आणि ती गोष्ट ती करावी, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय नाही तो अवश्य करून बघा. तर खूप सुंदर तुम्हाला याचा अनुभव येईल. फक्त माझं एकच विनंती आहे की हे काम किंवा हा उपाय तुम्ही फक्त चांगल्या कामासाठीच करायचा आहे. वाईट कामासाठी कराल तर महाराज तुम्हाला याचा अनुभव देणार नाहीत, स्वामी कधीच तुम्हाला याचा अनुभव देणार नाहीत. जर तुम्ही चांगल्या कामासाठी करत असाल तर नक्कीच स्वामी तुमच्यासोबत या उपायाचा तुम्हाला अनुभव देतील, म्हणजे देतीलच, यात काही शंका नाही. तर आता हा उपाय करत असताना तुम्हाला पहिल्यांदा एक लाल पेन लागेल. तर एक लाल पेन तुम्हाला घ्यायचा आहे आणि कुठल्याही दिवशी तुम्ही फक्त हा उपाय करू शकता. पण हा उपाय तुम्ही कधीही म्हणजे एकदा करू, आणि हा उपाय कोणीही करू शकतं, अगदी कोणीही. तर कुणासाठीही कोणीही करू शकतं, कळालं. तर एक लाल पेन घ्यायचा आहे तुम्हाला. लाल पेन घेतल्यानंतर तो तुम्हाला पूर्वेकडे पहिल्यांदा तोंड करून उभं राहायचं आहे. सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की मी परत एकदा सांगते की हा उपाय जो आहे तो वाईट कामांसाठी अजिबात करायचा नाही. एखाद्या व्यक्तीचं वाईट होऊ दे, एखादी व्यक्ती इथे पडू दे, तिथे पडू दे, किंवा ह्याचं हे असं होऊ दे, तसं होऊ दे, कधीच तुम्हाला हा उपाय सफल होणार नाही किंवा त्याचा लाभ होणार नाही. महाराज कधीही तुम्हाला त्याचं फळ देणार नाहीत, कळालं. पण एखाद्याच्या चांगल्यासाठी जर तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्हाला 100% नव्हे 101% याचा अनुभव येणार. तर आता सगळ्यात पहिले महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, मी जो काही हा उपाय करते माझ्या मुलासाठी करते. मुलगा माझा खूप हट्टीपणा करतो आहे, चिडचिडपणा करतो आहे. मी एक उदाहरण सांगते हां. तर हट्टीपणा करतो आहे, चिडचिडपणा करतो आहे, तर तो ऐकतच नाही आहे, काही केल्या अभ्यास करत नाही आहे, काही केल्या माझं ऐकत नाही आहे, काही केल्या ट्युशनला जात नाही आहे. मी असं म्हणत नाही की या उपायाने तुम्हाला सरकारीच नोकरी लागेल किंवा खूप म्हणजे असं 10 लाखाची नोकरी लागेल किंवा असं काही नाही. एखाद्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला त्या व्यक्तीने कराव्याशा वाटतात, आपलं ऐकावं वाटतं, अशा गोष्टी जर त्यांच्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे. तर मी मगाचं उदाहरण सांगते की महाराजांना प्रार्थना करायची की महाराज, हा उपाय जो आहे तो मी माझ्या मुलासाठी करते आणि माझा मुलगा किंवा मुलगी ऐकत नाही आहे माझं, किंवा जेवत म्हणजे हट्टीपणा करतो आहे, चिडचिडपणा करतो आहे, क्लासला जात नाही, किंवा असं काहीही म्हणजे खूप मोबाईल बघतो आहे, किंवा त्याला एखादी गोष्ट जर सांगितली तर तो माझं ऐकतच नाही. तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर महाराजांना केली प्रार्थना की महाराज, हा उपाय मला लागू होऊ दे आणि मी हा उपाय त्याच्यासाठी करते आणि चांगल्यासाठीच करते, वाईटासाठी काय नाही. आणि महाराज बघत आहेत तुम्ही चांगल्यासाठी करताय का वाईटासाठी करताय. चांगल्यासाठीच करायचं आहे, ठीक आहे. तर एक लाल पेन घ्यायचा. लाल पेनाने पहिल्यांदा तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून उभं राहायचं आणि लाल पेनाने त्या व्यक्तीचं नाव, आता तुमचे मिस्टराने तुमचं एखादं काम ऐकावं किंवा सासूने एखादं काम ऐकावं, तर त्या व्यक्तीचं नाव, ज्याच्याकडून तुम्हाला काम करवून घ्यायचं आहे, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला उजव्या पायावरती तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं. हा तुमचा पाय आहे, ठीक आहे. मी हात दाखवते पण हा तुमचा पाय आहे, उजवा पाय.
तर ही बोटे आहेत तुमची पायाची बोटे आहेत आणि हा जो काही मधला भाग आहे म्हणजे आपल्या पायाचा जो तळवा आहे तर त्या तळव्यावरती इथे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, पूर्ण नाव लिहायचं. कळालं? जेव्हा म्हणजे पूर्ण नाव तुम्हाला त्या व्यक्तीचं लिहायचं. लाल पेनानेच लिहायचं, लाल पेनाव्यतिरिक्त लिहायचं नाही. कळालं? आणि तो पाय म्हणजे तुमचा उजवा पाय जो आहे पूर्व दिशेला तो उभं करून म्हणजे तुम्ही उभं राहून 3 वेळा 5 वेळा आपटायचा आहे तुमचा पाय. कळालं? लक्षात आलं? तर बघा पूर्व दिशेला तोंड करून उभं राहायचं. सगळ्यात पहिले पायावरती त्याचं नाव लिहायचं, त्या व्यक्तीचं ज्याच्याकडून तुम्हाला काम करवून घ्यायचं आहे, ज्या व्यक्तीने आपलं ऐकावं असं तुम्हाला वाटतं त्या व्यक्तीचं तुम्हाला इथे तळव्यावरती उजव्या पायाच्या तळव्यावरती लिहायचं आहे, हातावरती नाही. आणि पूर्व दिशेला तोंड करून वर आकाशाकडे बघायचं. कळालं? आकाशाकडे म्हणजे नाही बघितलं चालेल पण 5 वेळा तो पाय आपटायचा. कळालं? आपटायचा. त्याच्यानंतर आकाशाकडे बघायचं, हात जोडायचे आणि म्हणायचं की थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स. युनिवर्स म्हणजे काय तर ब्रह्मांड, अख्खं ब्रह्मांड तुमचं ऐकेल इतकी ताकद ह्या व्हिज्युअलायझेशन किंवा ह्या उपायामध्ये असतं. म्हणजे ब्रह्मांडाचं जे काही पॉवर आहे ती या उपायामध्ये असते. जे काही आपण मॅनिफेस्टेशनचे उपाय करतो त्यापैकीच हा एक उपाय आहे. अतिशय सुंदर आणि पॉवरफुल हा उपाय आहे. करून बघा, अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आणि पाय आपटल्यानंतर तुम्ही 3 वेळा थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स, थँक्यू युनिवर्स किंवा धन्यवाद युनिवर्स, धन्यवाद युनिवर्स, धन्यवाद युनिवर्स असं 3 वेळा म्हणायचं आहे. कळालं? वर आकाशाकडे बघायचं म्हणजे ब्रह्मांड आपलं, तर त्याच्यावरती बघायचं आकाशाकडे आणि थँक्यू युनिवर्स असं 3 वेळा म्हणायचं आणि पाय जो आहे तो 5 वेळा आपटायचा. कळालं? आणि त्याच्यानंतर महाराजांच्यापाशी यायचं, स्वामींच्यापाशी यायचं, महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना सांगायचं, प्रार्थना करायची की महाराज हा जो काही मी उपाय केलेला आहे तो माझ्या मुलासाठी, माझ्या मुलाने माझं ऐकावं, जी कोणी व्यक्ती तिने माझं ऐकावं आणि ती ऐकू दे अशी महाराजांना प्रार्थना करायची. महाराजांना सांगायचं की तो उपाय मला लागू होऊ दे, या उपायाने मला फरक पडू दे असं प्रार्थना करायची. आणि मनातल्या मनात विचार करायचा की ज्यावेळी आपण तो उपाय करत असतो, पाय आपटत असतो, त्यावेळी एक म्हणजे हा उपाय करत असताना जितके वेळ तुम्हाला उपाय करायला लागला तितके वेळ असा पॉझिटिव्ह विचार करायचा की व्हिज्युअलायझेशन करायचं की या उपायाने त्याने माझं ऐकलेलं आहे, तो माझं ऐकतोय, असं पॉझिटिव्ह विचार करायचा. तर हा अतिशय सुंदर उपाय, अगदी साधा सोपा, तुम्ही 1 दिवस नक्की करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. आणि त्याच्यानंतर मग काही ते नाव पुसलं किंवा ते नाव जे आहे ते स्वतःहून पुसायचं नाही वगैरे काही नाही, फक्त नाव लिहायचं आणि एकदा तुम्ही हा उपाय करून बघा. आणि त्याच्यानंतर महाराजांना मुजरा करायचा आणि महाराजांना प्रार्थना करायची. तर आणि परत एकदा सांगते मी, कळकळून विनंती आहे माझी की तुम्ही जर हा उपाय चांगल्या कामासाठी करत असाल तरच महाराज याचा अनुभव तुम्हाला देतील, नाही तर नाही. कळालं? वाईट कामासाठी जर तुम्ही हा उपाय कराल तर तो तुमच्यावरच उलटेल, इतकी ताकद पण या उपायात आहे. जर वाईट कामासाठी कराल की ह्याचं असं व्हावं, त्याचं तसं व्हावं, अजिबात नाही. ती गोष्ट पहिलं तुमच्यावर उलटणार, त्याचं चांगलं होणार पण ती वाईट गोष्ट तुमच्यावर उलटणार, हे लक्षात घ्या. म्हणून मी सांगते की चांगल्या कामासाठीच या उपायाचा वापर करा. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला, आणि ते नाव वगैरे आहे जे ते पुसायचं नाही, ज्यावेळी त्याचं ते पुसलं जाईल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त उपाय करायचा. नाहीतर उपाय झाला आहे नाव वगैरे पुसून टाकायचं पायावरलं, असं काही करायचं नाही. कळालं? तर आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.